आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही माणसं दूर होण्याचं दुःख काय असतं कळतं का तुम्हाला? आपली माणसं दूर जाण्याचं दुःख चांगलंच कळलंय मला, आणि त्याचा त्रास होतो गौरीजी. म्हणून आपल्या माणसांमध्ये अंतर राहू नये हाच प्रयत्न करतोय. तुम्हाला जे वाटतं ते शक्य नाही आता, कधीच नाही. उगाच खोटी आशा बाळगू नका आणि उगाच कोणाला खोटंही सांगू नका. का सांगितलं त्या बायकांना असं तेही मला न विचारता? तुम्ही अडवलं का नाही तेव्हा? तुम्ही काही बोललात? मुद्दाम करताय ना? त्या क्षणी गप्प राहणं हिताचं होतं हे कळतं मला, आणि तुम्हाला ते माहिती होतं की मी गप्प राहणार, हो ना? आणि त्याच गोष्टीचा गैरफायदा घेतला तुम्ही. मी मुलांसाठी गप्प राहणार हे जाणून होता तुम्ही. काय तुम्ही मुलांसाठी गप्प बसलात? खरंच? तुम्हाला सांगितलं ना रुद्र सर, तुम्हाला जे हवंय ते घडणं शक्य नाहीये आता. उगाच वेगळे अर्थ लावू नका. खरं तर त्या बायकांना वेगळ्या पद्धतीने समजावता आलं असतं, पण नाही, तुम्हाला हेच खोटं बोलायचं होतं. तुम्ही बऱ्याच गोष्टी विसरताय गौरीजी. मला खोटं बोललेलं आवडत नाही, आणि मीही खोटं बोलत नाही. मला खरंच लग्न करायचंय तुमच्याशी गौरीजी, म्हणून मी त्यांना तसं सांगितलं. ते शक्य नाही आता रुद्र सर. आपले मार्ग पूर्णपणे वेगळे आहेत. तुमचं खरंच प्रेम आहे ना माझ्यावर? मग त्या प्रेमासाठी एकच करा, माझ्यापासून दूरच राहा प्लीज. गौरीजी, सोडा. ते या जन्मात तरी शक्य नाही गौरीजी. तुम्हाला वाटत असेल आपल्या वाटा वेगळ्या आहेत, पण तुमची जी पण वाट असेल त्या प्रत्येक वाटेवर तुम्हाला मीच भेटेन. आता आपल्या वाटा मी वेगळ्या होऊ देणार नाही. तुम्हाला कालच सांगितलं होतं, मी तुमची काळजी करतच राहणार. काय हट्टीपणा आहे हा? हा हट्टीपणा नाहीये गौरीजी, हे प्रेम आहे माझं, आणि मी ते करतच राहणार. मी संपेन पण माझं प्रेम नाही संपणार, आणि मला तुमची काळजी करण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. हे जग जरी विरोधात गेलं ना तरी मी तुमच्यावर प्रेम करतच राहणार. गौरीजी, जसं आपल्याला श्वास घ्यायला सांगावं लागत नाही ना, तसं प्रत्येक श्वासागणिक माझ्या मनाला तुमचा विचार करायला सांगावा लागत नाही. तो होतोच. तुम्ही खरं माना किंवा नका मानू, पण माझं तुमच्यावर प्रेम आहे, आणि ते कायम राहणार.
निघा तुम्ही. प्लीज. हो, येतो. अक्कल आहे का काही? कशाला आलीस तू इकडे? आणि हा फोन कशासाठी? फोन नाही उचलताय तुला? सांगते हो. अगं सांगते काय? बोल पटकन. आश्रम बंद पडला ना? छे हो, तुमचा डाव सपशेल फसला. फसला? काय बोलते? फसला म्हणजे तुमच्या रुद्रने सगळी बाजी पलटवली. आणि काय हो, तुमचं ठरलं होतं ना, मग मला कशाला लावलं कामाला? काय केलं रुद्रने? रुद्रने सगळ्यांसमोर सांगितलं की तो गौरीशी लग्न करणार आहे म्हणून. काय? अहो, तुम्हाला माहितच नाही? अगं बया, पोराने तुम्हाला न विचारताच लग्न ठरवलं. ए, तुला काय वाटलं मी तर फडतूस गौरीला माझी सून म्हणून करत आणे? पोरग काय ऐकेल असं वाटत नाही बर का. मी नाही होऊ देणार असं. मग तुम्हीच करा काहीतरी. गौरीच्या मनातला राग इरघळला ना, मग ती तुमच्या घरची सून झालीच समजा. नाही, असं काही होणार नाही. हे व्हायच्या आत त्या गौरीला मी रुद्रपासून कायमच तोडेन. काय करणार तुम्ही? खोलीत कोणणार का? दुसरी पास. प्रत्येक वेळी घाई करायची नसते, योग्य वेळेची वाट बघायची असते. अजूनही काही तुमचा आश्रम वाचलेला नाहीये आणि तो आश्रम वाचवण्यासाठी आमचा रुद्र हातपाय मारेलच. मी फक्त योग्य संधीची वाट बघते आणि एकदा का ती मिळाली मग मी त्या संधीचं सोनं करेन. गौरीजी, रुद्र, सगळं ठीक आहे ना? हो. चंदूशेठ, तेल आणा ना. आता आणतो. चल. एक मिनिट. काय तळायचंय? आणि इथे कुठे तळणार? बरं, काय तळायचं असेल तर मला सांगा, मी आणतो ना तळून. भजी आणतो, पुरी आणतो, वडे आणतो. पण वड्याला जरा वेळ लागेल. कसं आहे, वाटाणे उकडावे लागतात आणि डोक्याला लावायचंय ते. पण ते डोक्याला नाही चालणार. मग ते कसं होईल? वड्याचं तेल वांग्यावर तेल आणतो, डोक्याला लावायचं. आज बसू आपण. ये. काय रे? बस इथे. बस. तेल हे घ्या नंदाई. अच्छा, इकडे का? अरे चंदू, हे घ्या. सांडशील. थँक्यू चंदूशेठ. हा. आत बसण्यापेक्षा इथेच बरं वाटतंय. किती छान वाटतंय नंदाई.
हलकं हलकं वाटतंय. आई जवळ असली ना की मनावरचा भार सगळा उतरल्यासारखं वाटतं. अगदी लहान झाल्यासारखं वाटतं. खरं तर लहान होतो ना तेच बरं होतं. नाही रे रुद्र, तुझं लहानपण इतर मुलांसारखं नव्हतं. लहानपणीच मोठा झालास तू. तुझे बाबा गेले आणि नंदाई, नको ना आता तो विषय. बरं, सॉरी. नंदाई, तुला आठवते का ग, मी आणि पुष्पा लहानपणी कशी एकत्र असायचो. आठवतंय ना. मला जे जे काही आणून द्यायचं तुम्ही, तिची त्याला मिळायला हवं असा हट्ट असायचा माझा. खरं. मग मी तुम्ही माझ्यासाठी जे आणायचं ते हळूच त्याच्या नकळत त्याच्या बॅगेत ठेवून द्यायचो. मग काय, मी दुसऱ्या दिवशी नाटक करायचो की मला नाही माहित कोणी ठेवलं, तूच शोधून काढ. हो का? हळूहळू त्याला कळायला लागलं सगळं. त्यांनी विचारणं बंद केलं. पण नंदाई, मी त्याला जे देत होतो ते तो प्रेमाने स्वीकारत होता की जबरदस्तीने? पुष्पाचं मला माहित नाही, पण मला नाही वाटत गौरी स्वीकारेल असं. बघतोस काय असा? तुला काय वाटलं? मला कळत नाही? तुझ्या डोळ्यांमध्ये पाहून कळतं मला तुझ्या मनात काय चाललंय ते. काय ग नंदाई? ऐक ना, प्रेम आहे ना, मग असं तिच्या नकळत तिच्या बॅग मध्ये काहीतरी टाकण्यापेक्षा तिला सांगून समजावून दिलंस तर स्वीकारेल ना ती. दादू, रुद्र सर इथे न आलेलेच बरे. आपल्या सगळ्यांसाठी तेच योग्य आहे. तू बघितलंस ना आज काय गोंधळ झाला ते? हे सगळं त्यांच्या येण्यामुळे झालंय. हो, पण गौरी ऐक ना, म्हणजे रुद्र सर जे करतात ते मनापासून करतात की नाही, आणि मुलांनाही किती आवडतात ते. हा, मुलांना काय कळतं अरे? जरा मस्ती केली ना त्यांच्या बरोबर त्यांना सगळेच चांगले वाटतात. पण त्यांच्यामुळे इथे किती गोंधळ होतोय हे कळतं का मुलांना? त्यांना तरी कुठे कळतं म्हणा. हो हो, होतो गोंधळ, पण ते निस्तारतात ना, सगळं सगळं ठीक करतात ना. पण कशासाठी? आपल्याला तो गोंधळही नको आणि ते निस्तारणं पण नको. मग मुलांना काय सांगशील? ते मी सांगेन त्यांना काय सांगायचं ते. कुठे आहेत मुलं? काय माहिती म्हणजे?
कशाला उठून आलीस? बस इथे बस. तुम्ही करताय काय? आई तुला लागलं ना म्हणून आम्ही सगळी कामं केली. हो की नाही रे? हो. भांडी घासली, कपडे धुतले, पाणी भरलं आणि सगळं काही केलं. पण कशासाठी? मी केलं असतं की सगळं हळूहळू. नाही आई, तू तर रोजच करतेस ना, पण तुला बरं वाटत नाहीये. मग तुझ्यासाठी एक दिवस आम्ही करू. एकच दिवस का? नाही नाही, रोज करू. त्याची काही गरज नाहीये. मी लवकरच बरी होईन. आई, आम्ही तुला सगळ्या कामात मदत करू. ती कराच. पण मला एक सांगा, तुम्ही आज घाबरला होतात का रे? हो, पण आम्ही स्ट्रॉंग आहोत. हो का? हो, पापडासारखे. पापडासारखे? आई, तुला माहित नाही का? समजा आपण गॅसवर साखर ठेवली तर ती वितळते, पण त्याच गॅसवर जर आपण पापड भाजला तर तो कडक होतो आणि स्ट्रॉंग होतो. तसेच आम्ही पण स्ट्रॉंग आहोत. हो का? पण मला एक सांगा, हे तुम्हाला कोणी सांगितलं? रुद्र दादांनी. आई, ते येतील ना उद्या? मी बघतो. येणारच ते. त्यांना सांगूनही हट्टीपणा करतीलच. हॅलो, बोला. गौरी आहे का? हो आहेत ना, बोलवतो. हा गौरी, फोन आहे तुझ्यासाठी. आले आले. हा येत आहेत ना, 2 मिनिटं थांबा फक्त. नमस्कार, मी गौरी. नमस्कार, मी हॅपी फेसेस NGO मधनं बोलतेय. आम्ही अनाथ आश्रमांना निधी संकलनासाठी मदत करतो. तुमच्या आश्रमाला निधीची गरज आहे असं समजलं. पण तुम्हाला कसं कळलं? आम्हाला एका पत्रकारांकडनं तुमच्या आश्रमाबद्दल कळलं. आम्हाला असं समजलं तुमच्या आश्रमातल्या मुलांना रुद्र पैठणकर दत्तक घेणार आहेत. झालं. पुन्हा रुद्र सरांनी नवीन नाटक सुरू केलं असणार. हॅलो. हा, बोला ना. त्यासाठीच उद्या पाहणी करायला येईन मी. बरं, ठेवते मी. कोण होत्या? कोणीतरी NGO मधून बोलत होत्या. अनाथ मुलांना मदत करणारे NGO. रुद्र सरांचं नाव घेतलं त्यांनी. अरे वा, चांगले की. मग उद्या येणार आहेत आश्रम बघायला. अरे वा वा, मग चला तयारीला लागूयात. ए, काय? मला नाही खरं वाटत. म्हणजे? नक्कीच रुद्र सरांचा नवीन प्लॅन असणार. उद्या येऊ देत त्यांना, मग बघेन.
बघा, मी आता जसं सांगेल आणि मी जसं करेल तसंच तुम्ही करायचं, सेम टू सेम. अरे हे असं नाही करायचं. अरे म्हणजे हे बघा, आता मी जो व्यायाम करणार आहे तो व्यायाम तुम्हाला करायचा आहे. काय? चला, दीर्घ श्वास घ्या. मी हॅपी फेसेस NGO मधनं बोलतेय. तुमच्या आश्रमाला निधीची गरज आहे असं समजलं. हा, आणि आता आपला उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवायचा आहे. काय? त्या बाई आल्याच का NGOच्या? कोणाला तयार करून पाठवले कोण जाणे. आता त्यांना आताच घेणार नाही.